आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले। या पत्राद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून अधिक काळ आपल्या हक्कांसाठी उपोषणावर असून पुण्यातल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी वसतिगृहासाठीची 30 वर्षांची मनमानी वयोमर्यादा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांची गर्भधारणा चाचणी यासारख्या अमानवीय तरतुदींचे मुद्दे मांडले होते। दुर्गम भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांची मागणी ही शिक्षा नसून दान नसून हक्काची मागणी असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या त्वरित सोडवाव्यात अशी अपेक्षा पत्राद्वारे व्यक्त केली आहे। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या पत्राला महाराष्ट्र भाजपने उत्तर दिले। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलेलं होतं आणि आता या पत्राला महाराष्ट्र भाजपने उत्तर दिलंय। तर काय उत्तर देण्यात आले आपण पाहतोय। राहुल गांधी, तुमच्याकडून निष्पक्ष किंवा सखोल अभ्यासावर आधारित मतांची अपेक्षा नाही, पण जनतेला काही वस्तुस्थिती माहिती असणं आवश्यक आहे। विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या शाळा काँग्रेस नेत्यांद्वारे चालवल्या जातात। 3 मुलींचा मृत्यू झालेल्या शाळेचे संचालक काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे। काँग्रेस नेते वसंत पुरके शाळा चालवतात। काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी या शाळांवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवला। ज्या लोकांनी वर्षानुवर्षे आदिवासी समाजाचं शोषण केलं तेच लोक आता स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा आधार घेत आहेत। काँग्रेस नेत्यांवरील कारवाई रोखण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही। आधी चुकीचं काम करायचं आणि मग कारवाई झाल्यावर गदारोळ करायचा, हे नाटक थांबवा आणि या काँग्रेस नेत्यांचे संरक्षण करणं बंद करा। तर अशा रीतीने या मुद्द्यावरून राजकारण सुरू झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।